मागच्या वेळचे जे अनुभव आहेत ना ते म्हणजे फारच छान होतं. म्हणजे अर्थात अख्ख्या पिक्चरचा अनुभव तो छान होता. गणपतीपुळेला यावेळेला ते का मी जाऊ शकलो नाही. ज्या लोकांनी इंट्रोड्यूस केलं आपल्याला गणपतीपुळे काय असतं त्यांच्यासोबत म्हणजे एक वेगळीच मेमरी. बाप्पाचा आशीर्वाद ज्या गोष्टीवर असेल, ज्या भूमीवर असेल ते सगळं सुंदर असणार, त्याच्यात काही नवल नाही. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. नवरा माझा नवसाचा 2 चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि माझ्यासोबत कोण आहे तर TC आणि प्रवासी आहे असं बोलायला हरकतच नाहीये. म्हणजे अशोक सर आहेत, स्वप्नील दादा आहे आणि हेमल आहेत. कशा आहात तुम्ही तिघं? जोरदार, मस्त मजेत. त्याच्यात भाषेत सांगायचं तर मस्त. कोकण रेल्वे, गणपतीपुळे ते ठिकाण, काय आठवणी आहेत तिकडच्या ज्या घेऊन आल्यात आणि त्या आता नेहमीच लक्षात राहणार आहेत? गणपतीपुळेला यावेळेला ते का मी जाऊ शकलो नाही, कारण यावेळेचा माझा रोल हा लिमिटेड आहे. कारण ट्रेन काय गणपतीपुळेपर्यंत नाही आहे. तर रत्नागिरीला जाते, रत्नागिरीने पुढे जाते, रत्नागिरीला माझा रोल संपतो. तर मी असा बसवलेला आहे मध्ये. आता जे 2 ते असे बसवतात ना, मध्ये तसा रोल बसवलेला आहे त्याच्यामध्ये. तर जास्ती काही मलाही नाही. पण मागच्या वेळचे जे अनुभव आहेत ना ते म्हणजे फारच छान होतं. म्हणजे अर्थात अख्ख्या पिक्चरचा अनुभव तो छान होता. तर ते काय मी बाकीचं काय सांगू. पण गणपतीपुळेला त्यावेळेला पहिल्यांदा जाणं झालं. आणि गणपतीपुळेला आम्ही असे गेलो होतो की इथून जे निघालो ते आम्ही रस्त्यावरून शूटिंग करत 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 बसचा होता ना हे. ते शूटिंग करत 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 गेलो होतो. कोकणातून असे पुण्यापर्यंत गेलो होतो. त्यामुळे तो प्रवास होता. आणि नंतर मग गणपतीपुळेला गेल्यानंतर आणि त्यावेळेस नुकतंच तिकडे हे झालं होतं, हाऊस झालं, रेस्ट हाऊस वगैरे. अच्छा अच्छा, बिल्डिंग त्याची तिकडे झाली होती. आणि त्यामुळे राहण्याची वेळ त्याच्या आधी राहण्याची तेवढी व्यवस्था नव्हती तिकडे. पण ते सगळं इतकं मस्त होतं त्यावेळेस. आणि ते शूटिंग झालं सुंदर. आणि गणपतीचं काय ते बोलायलाच नको त्या पुण्याच्या गणपतीबद्दल. असंच. काय सांगशील हेमल याबद्दल? आम्ही आत्ता खूप धमाल म्हणजे आलीच डेफिनेटली. माझ्यासाठी गणपतीपुळा हे खूप फेवरेट डेस्टिनेशन आहे, कारण कोल्हापूर पासून खूप जवळ. सो नवरा माझा नवसाचा 1 जो होता त्याला मी कम्प्लीट श्रेय देईन की ते डेस्टिनेशन इतकं पॉप्युलर झालंय की सगळे आता पिकनिक असेल कुठली शाळेची म्हणा काय तर सगळे गणपतीपुळ्याला जातात. सो माझ्यासाठी इवन लहानपणापासून आणि आत्ता शूटिंगमध्ये म्हणजे ज्या लोकांनी इंट्रोड्यूस केलं आपल्याला गणपतीपुळे काय असतं त्यांच्यासोबत म्हणजे एक वेगळीच मेमरी. आणि आमच्या गोष्टीचा ते एक भाग आहे. आणि पुण्याचा गणपती तर हिरो आहे, म्हणजे बाप्पा तर हिरो आहे या गोष्टीचा. त्याच्यामुळे सगळं घडतंय, कारण त्याचा नवस आहे, तो कोणतरी बोलतोय, तो पूर्णत्वाला येतोय न येतोय ही गोष्ट आहे. तर बाप्पाचा आशीर्वाद ज्या गोष्टीवर असेल, ज्या भूमीवर असेल ते सगळं सुंदर असणार, त्याच्यात काही नवल नाही. थँक्यू सो मच गप्पा मारल्याबद्दल आमच्याशी. आणि एकदा जाता जाता गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. थँक्यू सो मच. आम्हाला मज्जा आली. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.